आणि आता घेणार आहोत राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। नवी दिल्लीमध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये अर्धा तास बैठकीनंतर राज आणि अमित ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना। अमित शहा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची पोस्ट। राज ठाकरे यांनी अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर फेसबुकवर पोस्ट। मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं। अमित शहांच्या भेटीनंतर अमित ठाकरे यांची पोस्ट। दिल्लीमध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर अमित ठाकरे यांची पोस्ट। राज ठाकरे दिल्लीला का गेले ते काही तासात स्पष्ट होईल। राज ठाकरे जो निर्णय घेतील तो राज्याच्या आणि पक्षाच्या हिताचा असेल। मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। भाजप मनसेच्या युतीला संघाकडून हिरवा कंदील। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार असल्याची सूत्रांची माहिती। इंडिया आघाडीची भ्रष्टाचार आणि महागाई त्याचबरोबर बेरोजगारीच्या विरोधात लढाई। मनसे इंडिया आघाडीमध्ये आल्यास त्यांचा मानसन्मान राखला जाईल। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्यास काहीही परिणाम होणार नाही। महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कुणी मदत करत असेल तर जनता सहन करणार नाही। राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर राऊतांची टीका। राज ठाकरे सोबत आल्यास महायुतीची ताकद वाढेल। त्यांच्यासोबतचे संबंध विधानसभा आणि महापालिकेला उपयोगी पडतील। राज ठाकरे यांच्या महायुतीत येण्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये सागर बंगल्यावर बैठक। बावनकुळे शेलार हे देखील उपस्थित। भाजप आणि अजित पवार गटातील जागांच्या अदलाबदली संदर्भात चर्चा। कल्याण लोकसभा निवडणूक कमळावर लढवावी। भाजप पदाधिकाऱ्यांची बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। कल्याणमध्ये सध्या श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी। आंबेडकरांचं खरगे यांना पत्र। ठाकरे गट आणि शरद पवार गटावरील विश्वास उडाला। आंबेडकरांची टीका। मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदारांमधील बैठक अखेर संपली। आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेची जागा वाटपाची यादी येण्याची शक्यता। 1-2 दिवसांमध्ये उमेदवारांसंदर्भात निर्णय होतील। प्रत्येकाचा सन्मान ठेवून जागा वाटप व्हावं तर महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा मानस। राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता। शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीला जाण्याचा अंदाज। अमित शहा यांच्यासोबत अजित पवार गटातील नेत्यांची आज बैठकीला अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे देखील उपस्थित राहणार। आज महायुतीच्या जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता। प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाच्या बैठका आणि मेळावे घ्या। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून महायुतीच्या प्रचाराच्या कामाला लागण्याच्या सूचना। एका मंत्र्याकडे एका मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार। शिरूरमधून अजित पवार गटाकडून आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित। आढळराव पाटलांना प्रचार सुरू करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना। सूत्रांची माहिती। चंद्रपूरची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रतिभा धानोरकर दिल्लीमध्ये जाणार। सोनिया गांधी राहुल गांधी यांची देखील भेट घेणार। चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये रस्सीखेच। सुनेत्रा पवार सध्या बारामती दौऱ्यावर। तांदुळवाडीमधील भैरवनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन सुनेत्रा पवार यांची दौऱ्याला सुरुवात। शहरामध्ये विविध ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी। कोल्हापुरात संजय मंडलिकांनी घेतली समर्जित घाटगे यांची भेट। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। महायुतीकडून कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच भेट। काँग्रेसकडून नागपूर लोकसभा विकास ठाकरे यांनी लढवावी। काँग्रेसच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय। मात्र विकास ठाकरे लढण्यास इच्छुक नाही। पुढील निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार। जळगाव लोकसभेसाठी मराठा समाज 20 उमेदवार उतरवणार। चाळीसगावमधील बैठकीमध्ये मराठा समाजाचा निर्णय। सोलापूरच्या माढा लोकसभेची भाजपकडून उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिल्यानंतर आता मोहिते पाटील गट नाराज। धैर्यशील मोहिते पाटील आज करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर। भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध करणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल। भावनाला तिकीट देऊन तुम्ही आमच्या भावनांचा अनादर केला तर आम्ही मतं देण्याची बिलकुल भावना ठेवणार नाही, अशा आशयाचं पत्र व्हायरल। गडचिरोलीमध्ये 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मोठं यश। कोलामार्ग जंगल परिसरामध्ये दहशतीचं वातावरण। आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभा लढवण्याची ऑफर असल्याची अमर काळे यांची माहिती। शरद पवार उद्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। बजरंग सोनवणे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता।
भाजपचा प्रणिती शिंदे यांना शेवटपर्यंत फोडण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या काँग्रेसच्या विचारधारेसोबत प्रामाणिक राहिल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भाजपवर टीका. सांगलीची जागा 100% आमचीच. पटोले यांनी संयमानं भूमिका घ्यावी. कुणाला सांगलीमध्ये भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काही साध्य करायचं असल्यास तो त्यांचा प्रश्न. संजय राऊतांची टीका. सांगलीच्या जागेवर राऊतांच्या वक्तव्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता. सांगलीमध्ये ठाकरे गटानं परस्पर उमेदवार दिल्यानं काँग्रेस नाराज. काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता. नितीन गडकरी विरोधात उमेदवार ठरवण्यासाठी नागपुरात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये नागपुरातील काँग्रेसच्या उमेदवारीवर एकमत होण्याची शक्यता. नागपूरमधील बड्या नेत्याची बैठकीला उपस्थिती. महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कुठलाही अल्टिमेटम आलेला नाही. अफवा पसरवणारे पाकिटबाज लोक. वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांची टीका. काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटामध्ये जाण्यास नकार. सूत्रांची माहिती. रामटेक भाजपकडे आल्यास राजू पारवे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार. मोदी बागेमध्ये दोन्ही नेत्यांची भेट होणार. जानकरांना माढा लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता. ज्योती मेटे उद्या शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता. बीड लोकसभेच्या जागेवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता. ज्योती मेटे यांना बीडमधून उमेदवारी मिळू शकते. सूत्रांची माहिती. आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार पक्षाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी महत्त्वाची बैठक. अमरावतीसह विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याची सूत्रांची माहिती. अजितदादांनी सांगितल्यास प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढू. आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केली इच्छा. राजन साळवी यांच्या कुटुंबियांमागचा चौकशीचा ससेमिरा कायम. पुतण्या दुर्गेश साळवीसह राजन साळवी ठाण्यामधील एसीबी कार्यालयामध्ये पोहोचले. कथित मालमत्ता असंपदा प्रकरणामध्ये साळवी कुटुंबियांची चौकशी. रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याबाबत देखील सूचना. पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर निवडणुकीची तयारी. कार्यालयाबाहेर महायुतीच्या नेत्यांचे कटआउट्स आणि झेंडे. बैठका, पदयात्रा आणि लोकांच्या भेटीगाठीकडे देखील भाजपचं लक्ष.